लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आता कोणतीही निवडणूक हलक्यात घेणार नसल्याचं दिसतंय। या दोन्ही बैठकीनंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। महायुतीच्या घटक पक्षांकडून 80% जागा वाटपावर एकमत झाल्याच्या बातम्या येत आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आता कोणतीही निवडणूक हलक्यात घेणार नसल्याचं दिसतंय। केंद्रातील अनेक नेत्यांचे सध्या महाराष्ट्र दौरे वगैरे सुरू आहेत। आज पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांसाठी मुंबईमध्ये येत आहेत। मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। अमित शहा यांचं मुंबईमध्ये स्वागत अशा आशयाचे बॅनर सध्या मुंबईमध्ये झळकताना दिसतात। अमित शहा हे आज दुपारी 1:30 वाजता मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। दादर येथील स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृहामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। अमित शहा हे मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असताना नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे। मुंबईतील बैठकीनंतर अमित शहा हे संध्याकाळी 4:30च्या सुमारास नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियम मध्ये बैठक घेणार आहेत। त्यावेळी ते ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील। या दोन्ही बैठकीनंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला स्वतः अमित शहा उपस्थित असणार आहे। यावेळी अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत। यावेळी अमित शहा हे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय। महायुतीच्या घटक पक्षांकडून 80% जागा वाटपावर एकमत झाल्याच्या बातम्या येत आहेत। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 125 ते 140 जागा लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत। शिंदे गट 70 ते 75 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। कमी जागा लढवून त्या जिंकून स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आणि सत्तेत प्रमुख पदावर दावा करायचा असा मानस शिवसेनेने केला आहे। अजित पवार गटालाही सध्याच्या संख्याबळापेक्षा जास्त जागा मिळणार आहे। येत्या नवरात्रीमध्ये महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान अमित शहा काय करू शकतात हे मवियाच्या नेत्यांना माहीत असल्यानं शहा यांच्या सलगच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीचं मात्र टेन्शन वाढल्याचं दिसतंय।